केलेलं आहे? देव कोण आहे? जोराने बोला, देव कोण आहे? आणि देव शोधत आहे त्या लोकांना जो त्याला आत्म्यामध्ये आणि सत्यामध्ये आराधना करेल. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा आपण प्रार्थना सभामध्ये येतो, लक्षात ठेवा, देवाची नजर असते. काय असते? देवाची. इर्माया 33 आणि 33 वचनामध्ये काय सांगितले? स्वर्ग आणि पृथ्वी प्रत्येक जागेवरती देव येत नाही, उपस्थित आहे. देव काय आहे? उपस्थित आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना सभामध्ये येतो, देवाची नजर आपल्यावरती असते. आराधना काय? मी तेच सांगतो तुम्हाला. खरं मनाने आणि सत्य ह्याच्यातून जे बाहेर निघतो ते आराधना होते. देव शोधतो, म्हणजे जेव्हा देव आपल्याला शोधतो आणि तेव्हा आपण त्याला सापडत नाही, तर मग आपलं सर्व जीवन फुकट जाईल. म्हणून का लक्ष दिलं पाहिजे? देव आत्मेमध्ये आराधना करणाऱ्या लोकांना शोधत असतो नेहमी. आणि ह्या शोधण्यामध्ये कितींदा देव आपल्या जवळ येऊन जातो, तेव्हा आपण काय करत असतो? झोपा काढत असतो. असं नाही की देव आपली प्रार्थना ऐकत नाही, देव आपल्याला मदत करत नाही, काय देव आपल्या मदतीला येत नाही. देव नेहमी आपल्या मागे असतो, पण त्यावेळी आपलं लक्ष देवाकडे नसतो. देव शोधताना आपण त्याला सापडत नाही. का? कारण आपण कुठे प्रसन्नात असतो, कोण बाथरूम मध्ये गेला असेल, कोण कामाला गेला असेल, कोणी अजून कुठे गेला असेल माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक विश्वासाचं जीवन काय पाहिजे? नेहमी आपलं जगणं आणि आपलं विश्वासामध्ये आपण हे निर्णय घेतला पाहिजे की परमेश्वर मी मला पृथ्वीवरती बघितला पाहिजे, त्याची नजर माझ्यावरती आली पाहिजे, त्याचा शोध मला भेटला पाहिजे. नुसती प्रार्थना आणि आराधना होऊन चालत नाही. देवाकडे जेव्हा माणूस रडतो तर ती आराधना असते. आराधनेचा अर्थ काय आहे? आराधनामध्ये कधी तुम्ही पवित्रशास्त्रामध्ये हे बघणार नाही. आराधनामध्ये काय मागायचं नाही, आराधनामध्ये देवाला द्यायचं असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण चालू करूया. खुर्सावरती जे परमेश्वरी रक्त वाहवलं, ती सुद्धा आराधना होती. का? कारण पवित्र शास्त्र बोलत आहे, यूहन्ना 3 आणि 16, परमेश्वराने या पृथ्वीवरती आपल्यावर एवढी माया केली, आपल्यावरती एवढी माया केली की आपल्या एकोणते एक पुत्र येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी दिला. जो त्याच्यावरती विश्वास करेल तो नाश नाही, पण अनंत जीवन त्याला भेटेल. कोणीतरी जोराने बोला, जय येशू. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूने खुर्च्यावरती रक्त वाहवलं. का दिलं? त्यांनी स्वतःला परमेश्वराला दिलं. ते सुद्धा आराधना होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यापर्यंत आपण खरं परमेश्वराच्या जवळ येत नाही, त्याला समजत नाही आणि त्याला मानून घेत नाही, त्यापर्यंत आराधना आपल्या जीवनातून कधीच सुरुवात होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण एकामेकाच्या जवळ आहे, पण खरंच आपण परमेश्वरच्या जवळ आहे? जर जवळ आहे तर आपल्यातून ती आराधना काय येत नाही. प्रेज द लॉर्ड. मी परत एकदा गैरसमज वेगळा करतो. आराधना गीत नाही, आराधना आपल्या हृदयाचं रडणं आहे. ज्यापर्यंत आपण प्रार्थनामध्ये रडत नाही परमेश्वर साठी, त्यांनी जे काय केलं आहे ते विचार करून आज सुद्धा लोक रडतात. त्यांनी आपल्यासाठी रक्त वाहवले, हे विचार करून आज सुद्धा लोक रडतात. त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे. जेव्हा माणसाला ही खरी बातमी, हे सत्य कळायला लागतो, तेव्हा त्याचं रडणं परमेश्वरकडे सुरू होत आहे.
काही लोकांनी मला हे पण विचारलं, मी बरेच जागेवरती प्रचार करतो, पंजाब, औरंगाबाद, जालन्यामध्ये, गोवामध्ये, मी सावंतवाडीत सुद्धा गेलोय. पण काही लोकांनी मला, बरेच लोकांनी काय सांगितलंय, पास्टर नेहमी बायकाची संख्या प्रार्थनांमध्ये जास्त असते आणि पुरुषांची संख्या का कमी असते? हालेलुया. आणि बायका जास्त रडतात प्रार्थनामध्ये, पुरुष का रडत नाही प्रार्थनामध्ये? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर स्त्रिया सुद्धा जवळ होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला पहिली शोधायला गेली, मॅरी मॅग्दलिन नाव होते तिचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्त्री लोक जास्त प्रार्थनामध्ये येतात आणि पुरुषांची संख्या कमी असते. का? कुठे गेले त्यांचे पुरुष? कोणतरी सिनेमा बघायला गेले असेल. आता ते आपलं काय किशोर कथाकली डान्स कुठे होत नाही ना, ते तिकडेच आपले तुमचा नवरा कुठेतरी. पुरुषांची संख्या का आहे? कारण बायकांना परमेश्वराने, बहिणी लोकांना, स्त्रिया लोकांना परमेश्वराने जास्त अभिषेक केला आहे. हालेलुया. 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 देव आत्मा आहे आणि आत्म्यामध्ये आणि सत्यामध्ये त्याला दंडवाद करणारा, आराधना करण्याला परमेश्वर शोधत आहे. आणि परमेश्वर जेव्हा शोधताना आपण त्याला जर सापडत नाही, असे किती दिवस आणि किती वय आपलं निघून गेला. आज सुद्धा लोक येतात पण त्यांच्यावरती अभिषेक नाही. अभिषेक कुठला पासवान तुमच्यावर टाकणार नाही. अभिषेक कुठलाही पास्टर तुमच्यावरती टाकू शकत नाही. येशू ख्रिस्त, येशू म्हणजे तारण आणि ख्रिस्त म्हणजे अभिषेकचा व्यक्ती, ज्याच्यावरती स्वर्गाचा परमेश्वरचा तेल आहे. आमेन. ख्रिस्त म्हणजे अभिषेक, ख्रिस्त म्हणजे अभिषेकचा तेल. जेव्हा आपण बोलतो येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त, तेव्हा परमेश्वर तुमच्यावरती अभिषेक आणतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून यहोवाने 16 आणि 33 वचनामध्ये सांगितलंय, माग पिताकडे माझ्या नावामध्ये. का त्याच्या नावाने? आपल्या नावाने का नाही? कारण आपल्यावरती अभिषेक नाहीये, त्याच्यावरती अभिषेक आहे. पण इथे बोला जय येशू. हालेलुया. आणि ज्यापर्यंत आपलं संपर्क, आपलं नातं, आपलं रिलेशनशिप, आपलं जोडणं त्या नावाबरोबर होत नाही, त्यापर्यंत आपल्याला त्याचा अभिषेक भेटला नाही. हालेलुया. काही लोकांनी हे पण विचारलं, पास्टर मी बघतो की काही स्त्रियांवरती हलतात ते लोक, पडतात ते लोक. आम्ही कशाला पडत नाही? कारण तू अजून परमेश्वर तू लांब आहे. मग मला कसं का भेटेल? तुला तुझा तंबाखू सोडायला लागेल, तुला तुझी बिडी सोडायला लागेल, तुला तुझ्या जी घाण सवय आहे ती सोडायला लागेल. जो स्वभाव आहे, चिडचिडापणा आहे, रागाचा आहे, अक्षम आहे, हे घेऊन आपण प्रभू येशूला स्वीकार करू शकत नाही. म्हणून हे सगळं सोडल्यानंतर तू परमेश्वरचा अनुभव घेणार, त्याचा अभिषेक तुला भेटणार. कोणीतरी बोल हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वर कोणाला शोधतो? आपल्यातून त्या व्यक्तीला शोधतो ज्यांनी परमेश्वरसाठी सर्व करायला ठरवलं आहे. हालेलुया. मग आम्ही का पडत नाही? कारण तुम्हाला अजून तयार राहायचं आहे. मी आता एक सांगतो तुम्हाला, जाता काही लोक परमेश्वरकडे चॅलेंज करतात, मला पाडून दाखव, मी पडतो काय? मराठी म्हणतात, कलशी भरलेली असेल तर हलते का खाली हलते? खाली हलते ना? खाली हलते की नाही? खरं बोला, हलते? जोराने बोला.
कशी हलते? हलते म्हणजे आता मी हलणार नाही, हलणं म्हणजे असं तरी होणार की नाही? होतो ना? Praise the Lord. आणि भरलेली कशी हलणार? तसंच आहे, सोपं आहे. भरलेला व्यक्ती पडणार नाही, त्याला खाली झालं पाहिजे प्रभूसाठी. हालेलुया. त्याला खाली झाला पाहिजे प्रभूसाठी, त्याला खाली नाही खालती झाला पाहिजे त्याला परमेश्वरसाठी, तेव्हा तो पडणार. का? कारण ह्या शरीरामध्ये कितीतरी आज लोक बंधनामध्ये, बोजामध्ये आहे, संकटामध्ये आहे. आपल्यामध्ये काय आहे? राग अजून आहे, तिरस्कार आहे, निंदा आहे. काय आपल्याला बंधन करून ठेवलंय? हे सर्व वजन आहे आपल्यामध्ये. तर आपण खाली कसं होणार? एक सोपं जाता जाता उदाहरण देतो. पाण्याची होडी बघितली तुम्ही कोणी? समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या होड्या असतात ना, प्रेज द लॉर्ड. अशी ती होडी पाण्यामध्ये जातो, समुद्रामध्ये मोठ्या, आणि ती होडी काय झाली? खालती खालती आहे ना, डुबायला लागली. आणि त्याच्यावरती किती लोक होते. काही लोक धावत धावत गेले आणि परमेश्वर सांगितलं, ह्याला कॅप्टनला सांगितलं, कॅप्टन आपली होडी आता डुबणार आहे, काय करू आम्ही? आपण सर्व मरणार आहे. कॅप्टन बोलतो, थांबा, टेन्शन करू नका, घाबरू नका, मी तुम्हाला एक उपाय देतो, ते करायला तुम्ही राजी आहे? ते बोलायला, आमचा जीव वाचवायसाठी आम्ही सर्व काय करायला तयार आहे. काय करायचं आम्हाला सांगा. जे होडीमध्ये मोठे मोठे बॉक्स आहेत, मोठे मोठे खोके आहेत, वजनदार वस्तू आहेत, त्याच्यामध्ये एक एक करून तुम्ही पाण्या समुद्रामध्ये टाकून द्या. काय करा? समुद्रामध्ये टाकून द्या. मोठे मोठे बॉक्स आहेत, मोठे मोठे वजनदार वस्तू आहेत, ते तुम्ही काय करा? पाण्यामध्ये टाकून द्या. आणि तसंच ते लोक काय केले? ते लोक पाण्यामध्ये मोठे मोठे जे वजनदार बॉक्स होते ते एक एक करून खालती टाकायला गेले. आणि तसं वजनदार वस्तू होडीतून खालती गेलं, वजन खालती गेलं. जर वजन खालती गेलं तर होडी काय झाली? हलकी झाली ना, हलकी झाली म्हणून वर आली. पण जर जय येशू, हालेलुया, हालेलुया. तसं ते लोकांनी टाकलं सर्व, एक 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 करत ती होडी वरती आली. समजलं मला काय बोलतो मी? आपण का हलत नाही, आपण का पडत नाही अभिषेक करून? कारण आपल्या होडीमध्ये अजून असे बरेच वस्तू आहे ज्या आपण ऍक्च्युली आतमध्ये ठेवल्या. त्याला करेक्ट, डुबला तरी चालेल, मी मेला तरी चालेल, पण ह्या वजनाला घेऊन आज लोक जातात. करेक्ट, चालेल. एक दिवसात दारुडा माणूस सुधरेल काय प्रकाश? टाइम लागतो ना. थोडी 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 थोडी, बरोबर बोलला, थोडी थोडी. एक दिवसात माणूस संत नाही, पण जसा जसा प्रचार तो ऐकेल तसा तसा तो सुधरेल. आपल्यातून एक वस्तू जर खाली गेली तर अभिषेकचा एक लेवल येतो आपल्यावरती, एक आशीर्वाद येतो. जसं जसं आपण परमेश्वर वचन ऐकतात लोक बदलतात. आतंकवादी लोक बदलले, चोर बदलला, प्रभू येशू. एक कॅन्सर पेशंट दुसऱ्या कॅन्सर पेशंटला वाचू शकत नाही. एक चोर दुसऱ्या चोरला कधीच वाचू शकत नाही. का? कारण ते दोघे चोर आहेत. एक कॅन्सर पेशंट दुसऱ्या कॅन्सर पेशंटला वाचू शकत नाही. का? कारण दोघे जण कॅन्सर आहेत. तसंच आहे, एक पापी दुसऱ्या पापीला काय वाचवेल? दोघे पापी आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आपल्यासाठी परमेश्वर, आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो निष्कलंक होता, निष्पाप होता, त्याच्यामध्ये कसरत पाप होता. फक्त त्याच्या नावावर, कारण अभिषेक त्याच्या नावामध्ये. म्हणून प्रेरित काम 4 आणि 12चं वचन सांगत आहे, स्वर्गाच्या खाली आणि पृथ्वीच्या वर एकच नाव आहे जे आपल्याला तारण देईल, आणि ते नाव प्रभू येशूच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा काय करतो? आपल्या तारणाच्या अगोदर पवित्र आत्मा आपल्या सोबत असतो. आपल्या तारण झाल्यानंतर तो आपल्या आतमध्ये असतो. आणि जेव्हा आपण कार्य करतो तेव्हा तो आपल्यावर असतो. पण तुम्ही म्हणा जय येशू. प्रेरितचं काम 1 आणि 8चं वचन सांगत आहे, तुम पर
सामर्थ्य आएगा कभी? पवित्र आत्मा आने के बाद. तुझ्यावरती सामर्थ्य येईल कधी? पवित्र आत्मा आल्यानंतर. जेव्हा आपल्या वरती असतो तो कार्याच्या वेळी असतो, आपण आराधना करच्या वेळी असतो. आपल्या सोबत कधी असतो तो? आपल्या तारण्याच्या अगोदर. यूहन्ना 14:15, 16, 17 वाचा कोणीतरी. आपल्या तारण्याच्या अगोदर तो आपल्या सोबत असतो आणि आपल्या तारण झाल्यानंतर तो आपल्या आतमध्ये असतो. बोला या. यदि तुम मुझसे प्रेम रखे या. तो मेरी आज्ञाओं को मानोगे. Praise the Lord. मैं पिता से विनती करूंगा Yes. और वह तुम्हें एक और सहायक देगा Yes. कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे, साथ रहेगा. अर्थात सत्य का आत्मा Yes. जिसे संसार ग्रहण नहीं कर सकता Yes. क्योंकि वह न उसे देखता है और न उसे जानता है. तुम उसे जानते हो क्योंकि वह तुम्हारे साथ रहता है और वह तुम में होगा. और वो तुम में होगा. एक विश्वासाच्या जीवनामध्ये जर पवित्र आत्मा नाही आहे तर त्याची प्रार्थना कधीच परमेश्वरकडे जाणार नाही. कधीच जाणार नाही. आराधना नाही, प्रार्थना नाही, स्तुती नाही, परमेश्वरचे उपकारच नाही. कारण हे जे सर्व आत्मिक वरदान आहे ते आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे भेटते. आपण नुसतं नावाचा ख्रिश्चन असेल पण तो स्वर्गात नाही जाणार. मी सत्य सांगतो तुम्हाला. कशाला? भाऊ किशोरनी पण मला एक प्रश्न विचारला होता. का लोक येशूला माहित आहे, त्यांना प्रभू येशू कोण आहे माहित आहे, पण ते का बदलत नाही? त्यांचा स्वभाव का बदलत नाही? त्यांची सवय का बदलत नाही? तुम्ही पवित्र शास्त्र उघडून बघा. प्रभू येशूच्या कालामध्ये कोण सुधारला होता? कोणच नव्हता. कोणच नव्हता. त्याचे विद्यार्थी चेले म्हणतात ते सुद्धा, त्या लोकांनी सुद्धा त्याला धोका दिला. पेत्रसनी 3 वेळा त्याला नखारलं. यहुद्यांनी त्याला पैशासाठी फसवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण बघतो यूहन्ना 6:63 मध्ये देव आत्मा आहे. काय आहे? देव आत्मा आहे. देवाच्या वचनामध्ये काय आहे? आत्मा आहे. जे शब्द मी तुम्हाला सांगितलं प्रभू येशू सांगत आहे ते आत्मेमध्ये आहे. म्हणजे जे पवित्र शास्त्र जे आपल्या हातामध्ये जे आपण ऐकतो त्याच्यामध्येच पवित्र आत्मा आहे. आपल्या हातामध्ये नाही, किंवा माझ्यामध्ये नाही, किंवा कुठल्याच पालकामध्ये नाही. तो किती नावाचा असेल पण त्याच्याकडे सुद्धा पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्मा आहे तो फक्त येशूच्या नावामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी सांगितलं यूहन्ना 16 आणि 33 वचनामध्ये, नाव माग परमेश्वराकडे, माग माझ्या पिताकडे माझ्या नावामध्ये. अजून कुठलाच नाव नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कुठेच नाही. कारण अभिषेक त्याच्याकडे आहे. अभिषेक आहे आपल्यासाठी एक वरदान आहे. आपण बदली होणार नाही जे आपण पवित्र आत्मा घेत नाही. किती खलिसामध्ये येऊ दे, जुना असेल तो पण त्याला पवित्र. आज सुद्धा लोक कितीतरी जुने लोक पवित्र आत्म्याची वाट बघून मेले तरी त्यांना पवित्र आत्मा भेटला नाही. काही लोक नुसतं पालकां लोकांना बघतात, हा किती पॉवरफुल आहे. अरे तो काय मातीचा माणूस, तो काय पॉवरफुल आहे? पॉवर त्याच्यामध्ये नाही. पॉवर जो त्याला दिला आहे प्रभू येशू तो पॉवरफुल आहे. हालेलुया. 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 जेव्हा पवित्र आत्मा येतो ना आपल्या जीवनामध्ये सर्व काय आत्मिक वरदान येतात. शोधतो पवित्र आत्मा. परमेश्वर जे आत्म्यामध्ये प्रार्थना करतात, आराधना करतात, आत्म्यामध्ये तोच आराधना करू शकतो ज्याने आपल्या जीवनाला परमेश्वरला सोपला आहे. सोपला आहे. तुम्ही विवाहित आहे किंवा एकटे आहे, दोन्ही जीवन परमेश्वरला पाहिजे. हालेलुया. दोन्ही जीवन परमेश्वरला पाहिजे. पवित्र आत्मा किती महत्वपूर्ण आहे. परमेश्वर आपल्या गीताकडे लक्ष देत नाही, आपल्या हृदयाकडे लक्ष देतो.
सर्व काही हृदयातून पवित्र आत्माचं काम सुरू झाल्यानंतरच ती आराधना होते आत्म्यातून. Praise the Lord. आपल्या डोळ्याला मन करूया. लुकास 11 आणि 13 वचन सांगत आहे, माग पवित्र आत्म्यासाठी, माग पितासी पवित्र आत्मा को, माग पवित्र आत्म्यासाठी तू परमेश्वरकडे माग. परमेश्वरने पवित्र आत्म्याला एवढं महत्व वर्ण दिलंय की प्रत्येक लोक जो विश्वासी आज सांगत आहे त्याला तो भेटलाच पाहिजे, नाहीतर आपले जीवन सुधारणार नाही. कारण आत्म्याची प्रार्थना हीच खरी आराधना आहे. जे काय मी प्रार्थना करतो, प्रार्थना सुद्धा आराधना आहे, स्तुती सुद्धा आराधना आहे, पण ती हृदयातून झाली पाहिजे, आपल्या अंतःकरणातून झाली पाहिजे, आपल्या अंतःकरणातून प्रार्थना आली पाहिजे. एफेसियन 6 आणि 18 वचन सांगत आहे, आत्म्यातून प्रार्थना करा, प्रत्येक वेळी आत्म्यातून प्रार्थना करा, आत्म्यातून प्रार्थना करा, आत्म्यातून प्रार्थना करा. परमेश्वरचं वचन सांगत आहे तुझ्या अंतःकरणातून तू प्रार्थना कर, कारण परमेश्वरला ती प्रार्थना पाहिजे. जेव्हा आपलं रडणं परमेश्वराकडे जातो, आपण आपली प्रार्थना त्याच्याकडे नेतो, आपली विनंती त्याच्याकडे नेतो. आत्म्यामध्ये पाऊस सांगत आहे आत्म्यातून प्रार्थना कर, प्रत्येक वेळा आत्म्यातून प्रार्थना कर. लुकास 11 आणि 13 वचन सांगत आहे, माग पवित्र आत्म्यासाठी, माग पवित्र आत्म्यासाठी. धन्यवाद होता, तुझी स्तुती होत होता, तुझी प्रशंसा होत होता. पवित्र आत्म्यासाठी आपले हात उचलले आहे. अजून परमेश्वरचा अभिषेक, अजून परमेश्वरचा अभिषेक होते. येशू ख्रिस्त, ख्रिस्त म्हणजे हिब्रू वाक्य, हिब्रायमध्ये क्राइस्ट, ख्रिस्त म्हणजे अभिषेकचा व्यक्ती, ज्याच्यावरती अभिषेकचं तेल आहे. ते तेल जेव्हा परमेश्वरचं उमटतो आणि बाहेर पडतो स्वर्गातून, तेव्हा आपल्यावरती अभिषेक येतो. माग, आपण काय मागतो? आपल्या गरजेची वस्तू मागतो. प्रभू येशू सांगतो माग पवित्र आत्म्यासाठी. पवित्र आत्मा आल्यानंतरच जे आपलं रडणं आहे, जी आपली विनंती आहे, ते सर्व काय सफल होणार. कारण देव आत्मा आहे. शरीर रडतो तेव्हा तो लक्ष देत नाही, पण जेव्हा आपला आत्मा अंतःकरण रडत असतो तेव्हा परमेश्वर सांगतो आणि आपल्यावर लक्ष देतो. परमेश्वरकडे आपलं लक्ष कधी येणार? जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतो. रोमन्स 8:26 वचन सांगत आहे, जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यामध्ये येतो तेव्हा तो तुझ्यामध्ये प्रार्थना घेऊन येतो. काही वेळा आपल्याला माहित नसतं काय शब्द आपण ऍक्च्युअली प्रार्थनेमध्ये वापरायचा आहे, पण पवित्र आत्मा येतो. तुमच्या प्रार्थनामध्ये नेहमी परमेश्वरचं एक तरी वचन घेऊन या. प्रार्थना करताना परमेश्वरचे 1-2 वचन घेऊन प्रार्थना करो. येस कारण वचनामध्ये आत्मा आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, स्वर्ग दयालु पिता, स्वर्ग प्रेमी पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावामध्ये प्रत्येक लोकांवरती पिता आत्म्याची आराधना होऊ दे. आत्म्यातून त्यांचं मन भर, आत्म्यातून अंतःकरणातून त्यांची प्रार्थना येऊ दे पिता. पवित्र आत्मा तुझा अभिषेक त्यांच्यावरती येऊ दे पिता, तुझं सामर्थ्य त्यांच्यावरती येऊ दे. जे लोक आज तुझे प्रभू, तुझे सेवक लोक, तुझे दास, तुझे दासी पिता, ज्या एकत्र झालेत पिता या सभामध्ये, ही आमची सभा नाही पण ही तुझी सभा आहे प्रभेश. तू आम्हाला निवडलंस प्रभेश, तू आम्हाला एकत्रित आणलं प्रभू. कारण आज तुझी योजना होती पिता, आज या जागेवरती तुझे विश्वासी एक मंडळामध्ये येऊन